नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ. मुंबई भारतीय कामगार सेनेची 58वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे उपस्थित होते. सभेत कामगारांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. बदलत्या औद्योगिक परिस्थितीत कामगारांचे हक्क, रोजगाराची सुरक्षा, वेतनवाढ तसेच सामाजिक संरक्षण यांसारख्या मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले. उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात कामगार संघटनांची एकजूट अधिक बळकट करण्यावर भर देत कामगारांच्या हक्कासाठी लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. तसेच संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संदेश दिला. या सभेला संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. काय नोकरी होती गिरणीमध्ये? जॉबर, बरोबर ना जी? तर तुम्ही नोकरी सोडून इकडे काहीच नाहीये, काढू काय इकडे कशाला? मी न्याय हक्कासाठी आता शिवसेनेची स्थापना केलेली आहे, अजून कशात काही नाही. आणि तुम्ही सरळ नोकरी, चांगली नोकरी तुमची सोडून आलात. ते हो म्हणे तुमच्याबरोबर काम करायचंय. आणि आज मी मुद्दामून एवढ्यासाठी नाव घेतलं की जो स्वतःची नोकरी सोडून ज्यांनी अंधारात उडी मारली, त्यांनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पाडला. किती जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. याला म्हणतात धाडस, याला म्हणतात हिम्मत, याला म्हणतात जिद्द. ही जिद्द जर का म्हणजे शिवसेना प्रमुखांचीच वाक्य आहेत, माझी नाही आहेत. की तुमच्यात जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. हा आत्मविश्वास तो आपण गमावत चाललोय की काय? ठीक आहे, दिवस येतात दिवस जातात, लोक येतात लोक जातात, त्यांची सगळी कर्म, त्यांची सगळी पाप ही त्यांच्याबरोबर जातात, जायलाच पाहिजे, जातातच, कोणी किती मोठा असो. पण एकूण जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा लोकमान्यांना तो जो एक मध्ये उद्वेग आला होता की काय लोक आहेत, काय करतायत, ह्यांना ना गुलामीची चीड आहे ना स्वातंत्र्याची चाड आहे, कशासाठी काम करायचं? आम्ही जीव तोडून करतोय नेतृत्व, आप आगे बढो. अरे बढतोय आगे, सोबत येणार आहात का? तुमच्यासाठी लढतो आहोत. नाहीतर काय उगाच वेळ जात नाही म्हणून लढाईला कोणीच नाहीये म्हणून लढतोय, अशातला भाग नाहीये. आज जी काय एकूणच वकवक चाललेली आहे, सगळं काही मलाच पाहिजे, सगळं काही मलाच पाहिजे. जा ना. तुम्हाला खरंच जर का तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही मी म्हणत, एकूण जनरल म्हणतोय, कोणाला जर असं वाटत असेल की तिकडे जाऊन काही मिळतंय, जरूर जा. पण गेल्यानंतर जे गेले त्यांचे अनुभव पहिले लक्षात घ्या. त्यांना विचारा तुझं काय झालं. आज आपण भारतीय कामगार सेनेची 58 वर्षाची वाटचाल पूर्ण करत असताना 58 वर्षामध्ये एकही दिवस असा आलेला नाही की जिथे आपण कामगाराचा विश्वासघात केलेला आहे. कधीच नाही. आज कदापि होऊ शकत नाही आणि मी होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. पण आताही जी काही नवीन दुकानं उघडली जात आहेत, दुकानच आहेत जिकडे खरेदी विक्रीची कामं होतात, विकत घेतले जात आहेत लोक. युनियन म्हणजे काय? युनियन म्हणजे ही जसं नाण्याची दुसरी बाजू असते तसं यांचं लक्ष त्या नाण्याकडे आहे, बाजूकडे लक्ष नाहीये. ते नाणं जे आहे मालकाच्या खिशातलं नाणं, त्याच्यामध्ये भागीदारी पाहिजे, अशी ही सगळी दुकानदारी झालेली आहे ह्या युनियनच्या क्षेत्रामध्ये. चांगली चाललेली युनियन फोडायची. तुम्ही किती करार करताय? जसं तुम्ही म्हटलं ना, 1 रुपया त्यावेळेला वाढवून दिला. आता किती तुमचे एक तर सगळ्यांचे करार झालेत की नाही? हा अरविंद, मी तुम्हाला नेहमी प्रश्न विचारत असतो. नाही, हे चालू असते प्रोसेस. असं नाही की सगळे झाले. एकाचं झालं तर तोपर्यंत म्हणजे आपल्या देशातल्या निवडणुकांसारखं एक राज्य झालं का दुसऱ्याची येते, दुसऱ्याची झाली, आणि मग सगळे पंतप्रधानांपासून सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री हे तिकडे बोंबलायला जातात. तसंच करारामध्ये तुम्ही किती करताय का मागताय? आम्ही 1000 रुपये मागतोय. अरे चल, मी तुला 1500 रुपये देतो. कारण का? मालकाची साठवलोट झालेलं असतं. एक करार कदाचित होतो, युनियन गेली, युनियन त्यांच्याकडे जाते आणि गेल्यानंतर कळतं जेव्हा कामगारांवरती अन्याय होतो तेव्हा आपल्याकडे लढण्याचा अधिकारच नाही, कारण रेकग्नाइज युनियन त्यांची झालेली असते. युनियन तोडायची, मजबूत युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक म्हणेल तसं उठ बस, उठ म्हणायचं तेव्हा उठेल, बस म्हणायचं बसेल. मालक म्हणेल तिकडे अहमदाबादला जायचं तर जा, नाही तर घरी जा.
कोण काही करू शकत नाही, कोणी तेव्हा वाचवलेत नाही. मग तेव्हा कळतं अरे मी 1500 रुपये 500 रुपये वाढ घेतली पण माझं आयुष्याचं दिवाळं काढून बसलेलं आहे. ही पद्धत सुरू झालेली आहे आता. आणि मी जे यांना सांगतो की सगळ्याच कंपन्या आहेत, सगळ्या उद्योगामध्ये, अगदी हॉटेल असतील, हॉस्पिटल असतील, कारखाने असतील, कुठेही असतील, आहे ना शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईने आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे सगळेच मालक माझ्या ओळखीचे आहेत. पण माझं नातं जे आहे त्या गेटवरती लागलेल्या भगवेशी